मगाच्या मुद्द्याकडे तुम्ही म्हटलं की मुंबईचा विजन असणारा, मुंबई जन्मलेला माणूस पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतात की जे मुंबईत जन्माला आले ते आता म्हातारे झाले पण मुंबईसाठी काही करू शकले नाही. नाही, असं त्यांना असं वाटतंय. प्रश्न असा आहे की बघा, माझा आत्ता युती झालेली आहे शिवसेनेबरोबर. मला माझा स्वभाव पाहता मी ज्या गोष्टीला चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणणार आहे. कोस्टल रोडचं आखणी आणि कोस्टल रोडचं भूमिपूजन हे उद्धव ठाकरेंनी केलंय. फडणवीसांवर ह्याच्याबद्दल बोलू पण नाही. ते म्हणतात की माझं संकल्पना. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये भूमिपूजन बरोबर आहे, हे म्हणत असेल की नाही कोस्टल रोड आम्ही केला म्हणून. मग तसं मग बांद्रा बरेली सिलिंगचं भूमिपूजन गडकरींनी केलं होतं, पण कम्प्लीट केला काँग्रेसवाल्यांनी अशोक चव्हाणांच्या काळात. मग कुठे जात आहे खोलात? आणि भ्रष्टाचाराबद्दल ते का बोलतात मला कळलं नाही. मला शिंदे गेले आणि फडणवीस आले. आल्यावरती फडणवीसांनी शिंदेनी केलेली टेंडर्स रद्द का केली हो? स्टे का दिला? त्यात काही आक्षेपार्ह बाबी होत्या म्हणून. मग कसल्या बाजू होत? आक्षेपार्ह म्हणजे काय असतं? त्यात त्यांना काही जाणवलं असेल त्याच्यामध्ये. जाणवलं ना. मग एकदा त्यांना विचारा ना की तुम्ही ज्याला बोलताय ह्या सगळ्या गोष्टी, त्याला एक वेगळा राजकीय कंगोरा पण असल्याचं म्हटलं जातं नाही. कंगोऱ्यांचा सोडून द्या. प्रश्न असा आहे, मला सांगा तुम्ही त्या सगळी जेवढी टेंडर्स होती, काय त्याची कंत्राट होती जी दिली गेली होती, त्याला तुम्ही स्टे का दिलात? तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही त्यांनाच विचारा. तुम्ही आरोप करताय. अहो, आपल्यापर्यंत स्टे आला की नाही? स्टेचं कारण आलं का आपल्याकडे? म्हणजे त्या टेंडरमध्ये काहीतरी भ्रष्टाचार गोंधळ असल्याशिवाय त्याने स्टे दिला का? किंवा आपापसातलं अंडरस्टँडिंग नीट झालं नाही म्हणून स्टे दिला का? काय एकदा कळू तर देत ना. बरं, माझ्या हातात तर कधी सत्ता नव्हती ना, त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचा विषय येतच नाही. आणि ज्या नाशिक महानगरपालिकेची सत्ता माझ्या हातामध्ये होती त्या संपूर्ण नाशिक महानगरपालिकेवरती विरोधी पक्षाला पण भ्रष्टाचाराचा आरोप नाही करता आला कधी. आता निवडणुकांकडे येतो. निवडणुकांच्या आधी ही तुमची युती, हो, ही युती तुमची झालेली आहे. या तुम्ही काल त्या संयुक्त मुलाखतीमध्ये तुम्ही बाब म्हणालात की अनपेक्षित होतं विरोधी पक्षाला की असं काहीतरी होईल म्हणून. तुम्हाला स्वतःला तरी अपेक्षित होतं का काही वर्षभरापूर्वी बघता की असं काहीतरी होईल? मग ही आधी तुम्ही म्हटलात की मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आलो, नंतर राजकीय दृष्ट्या एकत्र तुम्ही आत्ता मला असं वाटतं ह्या निवडणुकीसाठी तर ती खूप महत्वाची गरज म्हणून आत्ता आम्ही ही युती केलेली आहे. कळलं का? आत्ता काय आहे, शेवटी आज केंद्र त्यांच्या हातात आहे, राज्य त्यांच्या हातात आहे. उद्या महानगरपालिका गेली तर काय म्हणजे संपूर्ण सगळी जमीन, सगळ्याच गोष्टी मोकळ्या होऊन जातील. ते त्याला ट्रिपल इंजिनची सरकार म्हणतात की केंद्रात पण आम्ही, राज्यात पण आम्ही, म्हणून महापालिकेत पण असलं काही नाही. इथे आमचंच इंजिन चालणार. प्रश्न असा आहे, या सगळ्या याच्यामध्ये या महानगरपालिका ह्याची सत्ता हातामध्ये येणं न येणं म्हणजे याच्यासाठीच आमची लढाई नाही आहे. ही महानगरपालिका, मुंबईची महानगरपालिका आम्हाला का पाहिजे, ठाण्याची आम्हाला का पाहिजे, कशासाठी पाहिजेत, कल्याण डोंबिवली आम्हाला का पाहिजेत किंवा बाकीच्या ठिकाणी आम्हाला का पाहिजे, याचं कारण ह्यांचे जे मनसुबे आहेत, ह्याचा फायनल ज्याला आपण फायनल सही ज्याला म्हणतो आपण, ज्या गोष्टी करण्याची किंवा कळलं का, ती या महानगरपालिकांकडे. उद्या उठले कोणालाही दिलं आणि ह्याला जमीन देऊन टाकली, त्याला जमीन देऊन टाकली, हे केलं, असं होणार नाही. हे तुम्ही का करतात, कशासाठी करतात, याला आडकाठी आणणं नव्हे. कुठच्याही प्रगतीला आम्हाला आडकाठी नाही आणायची, पण बिनबोभाट तुम्ही कोणालाही काही करायला लागलं. आता आजच बातमी आली आहे लोकसत्तेला, ठाण्याची वनजमीन 1000 एकर जमीन एका माणसाला देतात. वनजमीन, जंगलाची जमीन. बेधुंद झालेत सगळे, बेधुंद. काय जंगल पाहिजे नाही तर त्या ह्याला कुठे तुमच्या तुमचं नागपूर ताडोबा खाणीची परवानगी दिली. कोणालाही विचारायचं नाही. आम्हाला जे वाटेल, आम्हाला जे मनाला वाटेल आम्ही केलं. एन्व्हायरमेंटचे जे काय पॉलिसीज असतील त्या सगळ्या धाब्यावर बसवले आम्ही सरू नाही तर बदलले आम्ही. पण मग युती तुमची जास्त फोकस मुंबई महापालिकेवरती करते असं दिसतं एक चित्र की मुंबई आज सगळ्यात महत्वाची आहे. तुम्हाला सांगतो, मी उद्या बोलीन त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. आता काय सगळ्याच गोष्टी मी तुमच्याशी मुलाखतीत नाही बोलू शकत, मी उद्या बोलीन काही. पण असं एक चित्र जे दिसतंय ना की तुमची युती जी आहे
शिवसेना मनसेची युती आहे ही मुंबईवर जास्त फोकस करते, इतर शहरात उद्या बोललो ना मी. आता तेच उलट्या सुलट्या पद्धतीने विचारू नका. मी उद्या बोललो ना मी. त्या युतीला एक टीका केली जाते की तुम्ही दोघांनी एक ही अस्तित्वासाठीची युती आहे. कोणाच्या? आमच्या अस्तित्वासाठीची नाही. राजकीय अस्तित्वासाठी. काय संबंध नाही त्याचा. याचा काय संबंध येतो? काय बोलतोय आम्ही ते तर ऐका. कोणासाठी बोलतोय, कशाच्या अस्तित्वासाठी बोलतोय हे तर बघा. हे त्यांचं म्हणजे आणि प्रश्न असा आहे, ह्यांची जे काही सगळे चंबाळणं चालू आहे कोणाकोणाला घेऊन, ते कशासाठी आहे? राजकीय अस्तित्वासाठीच ना. पण राजकारणासाठी तर सगळे राजकारण करण्यासाठी आलेत ना. मग तुम्ही वाय शाय आले फ्रॉम मग तोडतात, बोलतात कशाला? प्रश्न असा आहे की ही नुसता हा विषय सत्तेपुरता नाही आहे. मी माझ्या बाबतीत जर समजा बोलायचं झालं, नुसता सत्तेपुरताचा विषय नाही हा की काहीतरी महानगरपालिकेची सत्ता पाहिजे. ती कशासाठी पाहिजे, काय करायचंय ते तर बघा. बरं, प्रश्न असा आहे, एक माणूस जे बोलतोय त्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघणार आहात की नाही तुम्ही, की ह्या विषयामध्ये त्याच्या तो सातत्याने ही गोष्ट बोलतोय की ह्याच्यामध्ये काय संकट आहेत, ती काय येत आहेत ते आपल्यावरती. याला बंधनं कशी आणणं? नाही तर गेलं हातातलं सगळं तुमच्या. म्हणजे उद्या राजाने मारलं आणि पावसाने झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? युती जेव्हा झाली म्हणजे राज प्रश्न असा ना, आमच्याकडनं फक्त आंदोलनाची अपेक्षा करायची आणि मतं दुसऱ्यांना द्यायची, असं नाही होऊ शकत ना. जेव्हा युती झाली शिवसेनेची, आम्ही असं बघतोय, म्हणजे आम्हाला युतीच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये ही सगळी घडामोडी सुरू झाल्या होत्या. तुम्ही थोडीशी पडती बाजू घेताय असं एक दिसून येते. तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते काय संबंध त्याचा पडती बाजूचा? तुमच्या पक्षाचे काही कार्यकर्ते माझ्यासाठी आता मी तुम्हाला तेच सांगतो, ही पडती बाजू, चढती बाजू वगैरे वगैरे हे सगळे ही जी निवडणूक आहे, हे मी मराठी माणसासाठी लढतोय. राजकारणासाठी नाही, ही पक्षासाठी. मराठी माणसासाठी लढतोय. पण तुम्हाला पक्षही चालवायचा आहे. पक्ष आहे, पक्ष चालू राहील. पण उद्या जर समजा या महाराष्ट्रातला मराठी संपला, मराठी भाषाच संपली, बाकी सगळ्याच गोष्टी संपल्या, काय राजकीय पक्ष तरी कोणासाठी काढायचंय? मी तुम्हाला बरेच दिवस ना प्रश्न विचारीन असं माझ्या खूप दिवस डोक्यात होतं विचारायचं.